पुण्यातून निघालेला आहे. कितीला? 10 ला. 7 ला मी इथं आहे. अर्धा लिटर पाणी पेलो. गाडीतून उतरताना अर्धा लिटर पाणी पेलो आणि तुमच्या पुढे येऊन उभा आहे. तुम्हाला वाटतंय लय प्रवास करून आलं? वाटतंय? तुम्हाला वाटतं बा लय दमून थकून आलं असेल असं वाटतंय? का वाटत नाही माहितीये? समृद्धी महामार्गामुळे. दादा पोटातलं पाणी झालत नाही त्या रस्त्याला. त्या रस्त्यावर पोटातलं पाणी हलत नाही, गाचका बसत नाही, दणका बसत नाही, त्रास होत नाही. बर स्टेरिंग लय फिरवायचा ताण नाही, सरळ निघायचं. वळवा वळवी नाही, गचका गचके नाही, डोक्याला ताप नाही, निवांत प्रवास. आता या बघा, स्पीड लिमिट पाळलं पाहिजे प्रत्येकाने. 120 चं लिमिट दिलेलं आहे. रोड चांगला आहे म्हणून हा जर 180 ला घालायला लागला तर धडकणारच नव्हतं. त्याला गडकरी साहेबांची काय चूक आहे त्याच्यात? त्याच्यात बॉम्ब मारायचा, परत ऍक्सिडेंट व्हायला लागले. अरे स्पीड लिमिट सांभाळा. का तर समृद्धी व स्पीड ब्रेकर टाकायचे काय? महामार्ग येतो त्याच्यावर काय स्पीड ब्रेकर टाकता येणार आहे का? समृद्धी महामार्ग हा जोडणार. फक्त त्या समृद्धी महामार्गात एकच दोष आहे आता सध्या. मी आता लवकरात लवकर तुम्ही सगळे ह्याच भागातले आणि नितीन गडकरी साहेब पण ह्याच परिसरातले, तेवढा माझा निरोप तुम्ही नितीन गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवा. समृद्धी महामार्ग मोठा आहे. त्या समृद्धी महामार्गाला नाव सुद्धा मोठ्या माणसाचं दिलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. रोड मोठा आहे, नावही मोठ्या माणसाचं दिलेलं आहे. त्याच्यात दोष फक्त काय राहिला माहितीये का? काही पाट्यांवर अजून औरंगाबाद आहे. तेवढं गडकरी साहेबांपर्यंत निरोप पोहोचवा. त्या औरंग्याचं नाव वाचून आम्हाला त्रास होतो तेवढं पुसा आणि छत्रपती संभाजीनगर टाकून द्या. एवढं एक काम आपल्याला गडकरी साहेबांकडून करून घ्यायचंय. समृद्धी महामार्गापुरतच नाही, महाराष्ट्रभरात जेवढे रस्ते आहे ना, तिथं ज्या पाट्या लावलेल्या आहे ना, त्या पाट्यांवर पूर्वी औरंगाबाद होतं ना, तर आता ते पुसलं पाहिजे ना आपणच. आणि प्रशासनाने जर नाही ना पुसलं ते आमचे हिंदुत्ववादी पोरं तिथं जाऊन शेणाने लिपतील, डांबराने लिपतील, काळ्या ब्रशने लिपतील. म्हणजे विद्रूप दिसतंय आपलंच. म्हणजे काय होतं, रस्ते चांगले दिसत नाही. त्यापेक्षा गडकरी साहेबांनी एकदा जर तो आदेश काढला ना, अख्ख्या महाराष्ट्रातलं तेवढं संभाजीनगर करून द्या, छत्रपती संभाजीनगर. काय थोड्या दिवसाचं काम आहे, लगेच मार्गी लागून. ते गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि आपल्याला आपल्याच महापुरुषांचा अभिमान असला पाहिजे, आपल्याच धर्माचा अभिमान असला पाहिजे. मला फार कधी कधी वाईट वाटतं काही गोष्टींचं. मी जाहीरपणे बोलत असतो. काय मोठी माणसं होती राव. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एवढा धर्माभिमान होता, एवढा धर्माभिमान होता, एवढा धर्माचा अभिमान होता त्यांना की ते त्या काळात ना भारतीयांना ओरडून सांगत होते की बाबांनो, तुम्ही धर्माचा अभिमान बाळगा. येतो धर्मस्त तो जया हा. जिथं धर्म आहे तिथं विजय. आणि आपली लोक आहे ना, सर्व धर्म समभावाच्या नावाखाली, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्मालाच विसरायला लागली. धर्माचंच पालन करत नाही. त्यामुळे ते भाषणांमधून काढायचे, म्हणायचे अरे बाबांनो, गर्व बाळगा हिंदू असल्याचा, आणि गर्व से कहो हम हिंदू आहे, हे त्यांनी जगाला सांगायला सुरुवात केली. आणि नुसतं मुंबईत, नाशकात, पुण्यात नाही, तर त्या काळात ज्या शहराचं नाव औरंगाबाद होतं, त्या औरंगाबाद मध्ये आपले हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उभं राहायचे. आणि तिथून औरंगाबाद, तत्कालीन औरंगाबाद मधल्या जनतेला सांगायचे गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि त्यांचं पुढचं वाक्य असायचं की या शहराचं नाव औरंगाबाद नाहीये, तर या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आहे. व्यासपीठावरनं, भल्या व्यासपीठावरनं औरंगाबाद शहरात उभं राहून बाळासाहेब म्हणायचे की काय संबंध आहे या शहराचं नाव औरंगाबाद असल्याचा? त्याची कबर आहे इथं म्हणूनच का फक्त? तर त्याची कबर जी इथं झाली महाराष्ट्रात, त्याला कारणीभूत छत्रपती संभाजी महाराज आहे. तो 9 वर्ष झुंजला, छत्रपती संभाजी महाराजांना पकडू शकला
शकला नाही. शेवटी आमच्यातली लोक फितूर झाली तेव्हा छत्रपती संभाजी महाराज औरंग्याला सापडले. पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर इथल्या महाराष्ट्रातली जनता इतकी पेटून उठली की ज्या औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला जायचं होतं ते जाऊच दिलं नाही. आणि जाऊ न दिल्यामुळे त्याची कबर औरंगाबादला झाली पूर्वीच्या. मग ते औरंगाबाद नाही, ते छत्रपती संभाजीनगर आहे. की आमच्या महाराष्ट्राचं मानत्व टिकलं ते संभाजी महाराजांमुळं, इथला धर्म टिकला तो संभाजी महाराजांमुळं. आणि ह्या महाराष्ट्रात त्या शहराचं नाव औरंगाबाद असायची काय गरज आहे? ते छत्रपती संभाजीनगर आहे. हे ते बाबा कुठं काढायचा? ही ढारकळी असायची औरंगाबाद मध्ये. आणि जेव्हा बाळासाहेब असे ढारकळी फोडायचे ना, कबरीतला औरंगा सुद्धा कानायचा, ऐक हा त्याला सुद्धा ताप व्हायचा, काय चाललंय बा. पण बाळासाहेबांनी कधी त्यांचं व्रत सोडलं नाही. संभाजीनगर त्यांच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगर, हिंदुत्वनिष्ठ सगळ्या लोकांनी संभाजीनगर. सामनामध्ये बाबा त्यांनी कधी छापलं नाही औरंगाबाद, संभाजीनगर. कागदावर काय होतं? औरंगाबाद. सरकारी इमारतींवर काय होतं? औरंगाबाद. बस स्टँडवर काय होतं? औरंगाबाद. आणि बाळासाहेब काय म्हणायचे? संभाजीनगर. त्यांनी त्यांची धर्मनिष्ठा टिकवून ठेवली, सांगत राहिले ते संभाजीनगर आहे, ते संभाजीनगर आहे, ते संभाजीनगर आहे. आणि त्यांच्या धर्मनिष्ठेला काय यश यावं? पुढच्या काळामध्ये बाळासाहेब तर स्वर्गवासी झाले, पण बाळासाहेबांच्या पट्ट्यांनी 2022 मध्ये त्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर करून दाखवलं. माझा मुद्दा इथं संपत नाही. माझा मुद्दा इथं आहे की जेव्हा कागदावर औरंगाबाद होतं तेव्हा बाळासाहेब त्याला संभाजीनगर मानायचे. जेव्हा सरकारी इमारतींवर औरंगाबाद होतं तेव्हा बाळासाहेब त्याला संभाजीनगरच मानायचे. जेव्हा बस स्टॉपवर औरंगाबाद होतं तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्याला संभाजीनगरच म्हणायचे. 2024 मधलं दुर्दैव तुम्हाला सांगतो, आता कागदावर छत्रपती संभाजीनगर झालंय, सरकारी इमारतींवर छत्रपती संभाजीनगर झालंय, बस स्टॉपवर छत्रपती संभाजीनगर झालंय, तरी सुद्धा आपल्यातले काही गांडू त्याला अजूनही औरंगाबादच म्हणतात. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. आणि या बदल आपण नाही करायचं तर मग कोणी करायचं? आपलं काम आहे ना आता आपल्या पोरांना शिकवणं छत्रपती संभाजीनगर. आपलं काम आहे ना मुखाने पत्रिकेत छापताना कुठं चालला? छत्रपती संभाजीनगरला चाललो हे म्हणणं कोणाचं काम आहे? आपलं. कारण परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य हे आपल्यात आहे. आणि आपण जर नाही त्या काळात बाळासाहेबांनी नसता संघर्ष केला तर आज हे यश आपल्याला पाहायला भेटलं असतं का? नसतं पाहायला भेटलं. म्हणून तुम्ही आम्ही ठरवू शकतो की परिस्थिती बदलवणं आमच्या हातात आहे. परिस्थिती टिकवणं, परिस्थितीचं रूपांतरण करणं हे कुणाच्या तर फक्त आमच्या हातात आहे. म्हणून खूप प्रयत्न केले पाहिजे, खूप कष्ट केले पाहिजे. विशेषतः तरुण पिढीने ना परिस्थितीचं भांडवलच नाही केलं पाहिजे. आज दुर्दैव तुम्हाला सांगतो, प्रतिकूल परिस्थितीचं भांडवल करायची लय सवय लागली. काय आहे यापेक्षा काय नाहीये याच्याकडे जास्त आपण लक्ष देतो. मी काय म्हणतो ऐका, आता समजा पेपर नाही वर्षभर अभ्यास केला बरोबर, 15 दिवस पेपर राहिले तर काय म्हणायला पाहिजे? अजून माझ्याकडे 15 दिवस आहे. जाऊ द्या, अख्खं वर्ष गेलं मोबाईल पाहण्यात, जाऊ द्या. पण आता 15 दिवस राहिले तर पोरांनी काय म्हणायला पाहिजे? माझ्याकडं 15 दिवस आहे. पोरं काय म्हणतात माहितीये का? आता 15 दिवस राहिले आणि आता काय होणार आहे, आता मी काय करणार आहे? ही शोकांतिका आहे. काय नाहीये यापेक्षा काय आहे याचा जेव्हा माणसं विचार करतील आणि हातपाय हलवायला सुरुवात करतील तेव्हा प्रगती होणार आहे, लक्षात ठेवा. मी परभणी जिल्ह्यातलं गाव आहे प्रशांत महाराज, खेड गाव आहे, खूप छोटस गाव आहे, खूप खेड. 10 वर्ष झाले सलग तिथे कीर्तनाला जातो मी, सलग 10 वर्ष. आता 1-2 महिन्यापूर्वी कीर्तनाला गेलो होतो. एक आई माझ्याकडे आली आणि माझ्याजवळ ढासा रडायला लागली. रडायला तिच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. म्हटलं काय झालं?
ती म्हणाली महाराज माझा पोरगा बेवडा झाला. आया कधी कधी बिचाऱ्या पेढे घेऊन येतात, काही काही इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, कीर्तनकार झाला, पखवाज वादक झाला. ती अश्रू घेऊन आली, पेढे नाही घेऊन आली, अश्रू घेऊन आली. मला काय म्हटली, माझा पोरगा बेवडा झाला. खरंच बेवडा झालाय का दारू पितो? नाही म्हणे बेवडा झाला तो, दिनरजनी हाची दांदा. त्याला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, सुख कळत नाही, दुःख कळत नाही, सण कळत नाही, दुःख कळत नाही, बेवडा झाला. सांगा म्हणे त्याला समजून, तुम्ही तरी सांगा. तेवढ्यात तो आला झुलत झुलत बसला तिथं. मला वाटलं जय हरी जय हरी. जाऊन बसलो त्याच्या जवळ. अरे म्हटलं लाज वाटते का तुला? ऐन तारुण्य. भारताचा जर इतिहास पाहिला, या भारतामध्ये ज्या ज्या लोकांनी इतिहास रचला त्या सगळ्या लोकांनी कष्ट जे केले नाही. संतांनी सुद्धा सांगितलं की संप्रदायाला सुद्धा गरज कोणाची आहे? तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणाची गरज आहे. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज 21 वर्ष, भगवान श्री तुकाराम महाराज 42 वर्ष, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष, आणि तुमच्या अंगावर काटा येईल छत्रपती संभाजी महाराज 32 वर्ष. हो, मी जेव्हा वाचलं की औरंग्याने जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली वडू तुळापूरला, तेव्हा महाराजांचं वय किती आहे? 32 आहे पोरांनो, 32. आणि महाराजांचं चरित्र वाचल्यावर कोण म्हणूच शकत नाही हा माणूस 32 वर्षाचा असेल. 32 वर्षापर्यंत 140 लढाई आहे, त्यातली एकही लढाई न हारलेला राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. एकही नाही. 32 वर्षाच्या वयापर्यंत अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. जगातली सर्वात कठीण असणाऱ्या संस्कृत भाषेमध्ये बुधभूषणम नावाचा ग्रंथ आहे संभाजी महाराजांच्या नावानं. शरीर असं कमवलेलं आहे, सिंहाच्या जबड्यात घालीन हात मोजीन दात, ही जात छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची. हे ब्रिज जे आलं ते छत्रपती संभाजी महाराजांपासून. शरीर पण कमावलं, बुद्धी पण कमावली. माणसाच्या जीवनामध्ये दोन्ही असलं पाहिजे, शरीर पण पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे. काहीकडं बुद्धी लई पण ताकदच नाही, अशक्तपणा आला म्हणतात. काहींच्या अंगात लई ताकद पण बुद्धीच नाही वापरायची. कुठं गाडीवर कुत्र्याला लाथ हाणीत. तर दोघं आई बापाने सुद्धा पोरांना खाऊ पिऊ घालून सशक्त पण बनवलं पाहिजे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांची बुद्धी पण तीक्ष्ण घडवली पाहिजे. तर आमच्या पुण्यात आहे ना, एकाने तब्येत होती म्हणून पोरग कोल्हापूरला पाठवलं. ते कोल्हापूरचं हवामान जरा चांगलं, लाल माती आहे. 3 महिने पोरग ठेवलं, 3 महिने, आणि 3 महिन्यात 3.5 लाख रुपये खर्च केला. अरे बापरे म्हटलं, काय खाऊ घातलं असेल बा. म्हणजे त्याला काम काय, फक्त खायचं, झोपायचं, उठायचं, व्यायाम करायचा. खायचं, झोपायचं, उठायचं, व्यायाम करायचं. 3 महिन्यात ते असं झालं, असं झालं, असं झालं. घरी आले आले त्याने बापच उचलून टाकला. अहो ते बाप मनक्यात गेलं, प्रॉब्लेम झाला त्याचा. मला फोन आला, म्हटला बापू माझं चुकलं काय हो? म्हटलं मी याच्यावर 3.5 लाख रुपये खर्च केले 3 महिन्यात आणि याने आल्या आल्या मलाच उचलून आपटलं. म्हटलं तुमचं चुकलं एवढंच, तुम्ही फक्त त्याच्या शरीराकडे लक्ष दिलं, त्याच्या मेंदूकडे लक्ष दिलं नाही. ही कीर्तन प्रवचन काय देणार आहे आपल्याला? काय देणार आहे मला सांगा? उद्याची भाजी भाकरी देणार आहे आपल्याला सकाळची? नाही. ती भाजी भाकरी कुठं कुठं वाटली पाहिजे हे कीर्तन प्रवचन शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. कोण देव आहे हे तुम्हाला संस्कार नाही झाले तर कसं कळणार? ही प्रबोधन आहे ना, ही मेंदूची मशागत करण्यासाठी. ही मशागतची चालली शरीराची नाही, ही मनाची आहे, बुद्धीची आहे. ती काळाची गरज आहे. छत्रपती संभाजी महाराज 32व्या वर्षापर्यंत परिपूर्ण आहे. मी असा विचार केला की महाराजांना 32 वर्षाचं आयुष्य लाभलं. 9 वर्ष त्यांनी औरंगजेब झुलवत ठेवला या महाराष्ट्रात,
आणि संभाजी महाराज गेल्यावर सुद्धा औरंगजेबाला परत दिल्लीला पोहोचू दिलं नाही. माझं म्हणणं असं आहे की आपले संभाजी राजे जर 100 वर्ष जगले असते ना तर भगवा फक्त भारतात नाही उभ्या जगात फडकवून दाखवला असता. तेवढं सामर्थ्य महाराजांमध्ये. मी त्याला म्हटलं अरे ही सगळी व्यक्तिमत्व यांनी तारुण्यात क्रांती केली. तारुण्यातच ठरतं तुमचं म्हातारपण कसं असणार आहे. ज्यांनी तारुण्यात कष्ट केले त्यांचं म्हातारपण सुखाचं आहे आणि ज्यांनी तारुण्यात मजा मारली त्यांचं म्हातारपण दुःखाचं आहे. तुमच्यात आता कोणी पेन्शनवाला आहे का एखादं महिन्याला पेन्शन चालू आहे 28-30 हजार 35 हजार. बघा बघा तो चेहरा बघा बघतो किती टवटवीत चेहरा आहे तो. वय किती आहे दादा. कोणी म्हणल 63 ते चांगले ब्युटी पार्लर वाल्याने मेकअप केला तर कोणी पोरगी देईल त्यांना अजून. खरं सांगतो मी तुम्हाला कारण ब्युटी पार्लर वाल्या सध्या इतक्या भारी हुशार झाल्या ना. परवा एकीने चॅलेंज लावलं 75 वर्षाची बाई सजवते म्हटली आणि तरुण 4 पोरींमध्ये बसवते 5 जणी दिसतील ओळखून दाखवा याच्यात म्हातारी कोण आहे. चॅलेंज केलं होतं तिने चॅलेंज. अहो नाही ना ओळखता आली म्हातारी. खरं आता पार्लर मध्ये तेवढ्याच सुविधा झाल्या. मग पोरांचं जे वाटळ होऊ राहिलं ते पार्लर वाल्यामुळेच ना. लग्नात वेगळीच दिसती घरी वेगळीच दिसती फोटो तर अजून तिसरीच दिसती. तिला अडचण झाली ना. पार्लर वाली इथं असेल तर दंडवत आमचा इथूनच हो ना बाबा. ते गाल टवटवीत आहे तो चेहरा प्रसन्न आहे. त्याचं कारण काय माहितीये का. तारुण्यात आहे ना उन्हाळ्यात ऊन पाहिलं नाही पावसाळ्यात पाऊस पाहिला नाही आणि थंडीत थंडी पाहिली नाही. कामाशी प्रामाणिक राहिले त्याचा परतावा आज सरकार देत आहे. तुम्ही आम्ही थंडी आहे म्हणून ब्लँकेट पांघरून झोपलो. पाऊस आहे म्हणून बायकोला म्हटलं बजेतळ. उन्हाळ्यात कूलर पुढे शर्ट काढून बसला लय गरम होतंय. आणि त्या काळात ही माणसं आहे ना राबत होते दादा. आज ह्या लोकांना पुढच्या पिढ्या इतक्या जीव लावतात. अहो पेन्शन वाल्याला सर्दी जरी झाली ना पोरं लगेच म्हणतात अण्णा दवाखान्यात चला. का मेलं बिलं तर काय करायचं. अहो सोन्याचं अंड देणारी कोंबडी ती मराव वाटते का. पेन्शन वाले चंद्र सूर्य असेपर्यंत जागावे अशी पुढच्या पिढीची इच्छा असते. किती जागावे. चंद्र सूर्य असेपर्यंत. का झालं आता 20 मिनिटं राहिले रे. जय श्रीराम. पेन्शन वाल्यांना जीव लावतात पुढच्या पिढ्या. पुरी जीव लावतात सुना जीव लावतात मुलं जीव लावतात. काय नाही हे बघा शेवटी माणसाला सलाम नाही त्याच्या कर्तृत्वाला सलाम आहे. तुम्हाला कोण विचारते. सगळी माणसं कान नाक डोळे सगळ्याला सारखेच आहे. कर्तृत्वाने माणसाची ओळख निर्माण होती. आणि ही जी ज्यांनी कष्ट केले त्या काळात त्यांनी दूरचं पाहिलं. त्यांनी त्या काळात त्यांना काय भाजी भाकरी भेटली नसती का 2 टाइमची भेटली असती. पण माझ्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे. माझी पोरं बाळ सुखानं चांगल्या शाळांमध्ये शिकली पाहिजे म्हणून त्यांनी रात्रीचे दिवस केले डोळ्यात तेल घालून काम केले. ते तारुण्याची फळं आज ही लोक चाखताय. आणि म्हटलं या वयात तू दारू पिऊन पडतोय लाज वाटत नाही तुला. मला म्हटलं झालं का तुमचं कीर्तन. थोडं मला समजून घ्या ना म्हटलं. काय झालं थोडे माझं तर ऐकून घ्या म्हटलं. याला सगळी परिस्थिती जबाबदार आहे म्हटलं. काय आलं चालतं कुत्र पण आलं का आज. बरं झालं आलं. उद्या नको म्हणायला कोण बाबा लय भारी आणला पण कुत्र नव्हतं. होतं बा कुत्र नाही का. हाऊसफुल झालेलं आहे हाऊसफुल. माग पोरं उभे. हे सगळं सखाराम महाराज संस्थांचं यश आहे. रस्त्याने येत असताना वाटत नाही आतमध्ये एवढा जनसमुदाय जमल. संस्थांचं यश आहे. माणसं कमवली. आणि कलियुगामधली संपत्ती काय सांगू. कलियुगामध्ये तुमच्या खिशात किती पैसा याला महत्व नाही बरं. कारण तुमचा दुसरा बाप कोणतरी आहेच. कलियुगामध्ये तुमच्या व्यक्तिगत अंगात किती ताकद आहे याला काही किंमत नाही. का तुझ्यापेक्षा दुसरा कोणतरी बाप आहेच.
कलियुगामध्ये तुमच्या खिशात किती पैसा आहे याला किंमत नाही. कलियुगामध्ये तुमच्या अंगात किती ताकद आहे याला किंमत नाही. कलियुगात तुमच्या सोबत किती माणसं आहे यालाच किंमत आहे. संगे शक्ती कलियुगे. कलियुगाची ताकद जर काय तर संघटना ही कलियुगाची ताकद आहे. कलियुगात तोच मोठा आहे ज्याच्या सोबत माणसं आहे. ज्याने माणसांची फौज कलियुगात उभी केली ना त्याच्या नादाला कोणी लागू शकत नाही. सगळ्यात मोठी श्रीमंती. फुलाला फुल लावलं की फुलांची फुलमाळ तयार होते. दिव्याला दिवा लावला की दिव्यांची दीपमाळ तयार होते. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द. हे भांडवल ज्याच्या जवळ असतं तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो. आणि आज या विदर्भात आल्यानंतर माझ्या दृष्टीने जगातलं सर्वात मोठं संस्थान, सर्वात श्रीमंत संस्थान म्हणजे सखाराम महाराज संस्थान. श्रीमंत आहे. आज काय झालंय दादा, काय महाराष्ट्र आपण फिरतो, पैसा नाही का हाय, कॉन्टॅक्ट नाही का हाय, माणसं नाही. माणसं उणीव कशाची आहे? माणसांची. पैसा किती लावायला तयार आहे माणसं आज, पण ही कुठून आणायचं? अहो भल्या बाल्यांना पैसे देऊन माणसं गोळा करावं लागतात. भल्या बाल्यांना आता इथून पुढे तेच चालू होणार आहे सगळं. खरं आहे का खोटं आहे? संपत्ती आपली. त्याला म्हटलं अरे क्रांती करायचे दिवस, कष्ट करायचे दिवस, पळायचे दिवस, धावायचे दिवस, आणि तू असा दारुडा झाला. तो म्हणला मला पण थोडं समजून घ्या ना. म्हटलं काय झालं? म्हटलं महाराज याच्यात माझी काही चूक नाही. माझ्या तरुण भावंडांनी फक्त एवढा दृष्टांत जीवाचे कान करून ऐका, तुमचं आयुष्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. म्हटलं महाराज थोडं मला ही परिस्थिती जबाबदार आहे. म्हटलं सगळी. काय झालं? म्हटलं जमिनीमध्ये खाली 400 फूट जरी बोरिंग घेतलं ना, बोर, तरी फक्त दगडच लागतात, फुपाटा उडतो, पाण्याचा थेंब लागत नाही. म्हटलं आमच्या जमिनीत पाणीच नाही. 400 फूट बोर घेऊन पाहिले, बोरिंग घेऊन कर्ज झालं, बोर झालो म्हटलं आम्ही फक्त बोर, पण पाणी नाही लागलं. 400 फूट खाली पाणी नाही. आजूबाजूला कारखाने नाही, MIDC नाही, IT पार्क नाही, आमच्या परिसरात विकास नाही झाला. म्हटला परिसरात चांगल्या शिक्षण संस्था नाही की जावं तिथं शिक्षण घ्यावं. आमच्या परिसरात पाणी नाही, आमच्या परिसरात कारखानदारी नाही जेणेकरून रोजीरोटीसाठी कामधंदा करून दिवसाकाठी काहीतरी रोजगार घेऊन येईल. रोजगार उपलब्ध नाही. शिक्षण घ्यावं म्हणून चांगल्या शिक्षण संस्था नाही, पाणी नाही. मग त्यामुळे जेवढं पाणी भेटत ते तरी का वाया जाऊ द्यायचं म्हणून मी पॅक बनवून आपला पितो. आता जेवढं भेटत तेवढं तर कारणी लावावं म्हणून मी आपला पितो. म्हटलं बस झालं तुझं बोलून. आज नाही आलो म्हटलं या गावात मी. 10 वर्ष झाले सलग गावात येतोय. कुणाला सांगतोय तू? मी नौका माणूस नाहीये. या गावाशी संबंध माझे 10 वर्षाचे. आणि 10 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी या गावात जेव्हा आलो होतो तेव्हा तुझाच सख्खा चुलत भाऊ याच गावात जन्माला आला. याच गावामध्ये तो 18 वर्षाचा झाला. आणि 18व्या वर्षी त्याच्या लक्षात आलं की जमिनीत 400 फूट खाली गेलं तरी पाण्याचा थेंब लागत नाही. आजूबाजूला कारखानदारी नाही, IT पार्क नाही, MIDC नाही. आपल्याला रोजगार परिसरात भेटू शकत नाही. शिक्षण घ्यावं तर चांगल्या शिक्षण संस्था नाही. आपल्याला हातपाय हलवले पाहिजे. 18व्या वर्षी त्या पोरानं आईच्या हातच्या गरम भाकरीचा त्याग केला. बापाने खरेदी केलेल्या मऊ गादीचा त्याग केला. कधीतरी ऐकलं होतं पुणे मुंबईत गेल्यावर माणसं मोठी होतात. त्याच्याकडे तिकिटाला पैसे नव्हते दादा. हायवेला येऊन उभं राहिलं आणि ट्रकला हात देत 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 ते पोरग पुण्यात गेलं. हातपाय हलवले त्याने. माझ्या भागात पाणी नाही ना, जिथं पाणी आहे तिथे मला पोहोचायचंय. माझ्या भागात रोजगार नाहीये, जिथं रोजगार आहे तिथं मला पोहोचायचंय. माझ्या भागात शिक्षण नाही, जिथं शिक्षण आहे तिथं मला पोहोचायचंय. ते गाडीला हात देत देत पुण्यात गेलं. ओळख कोणाशी नव्हती. रात्री फुटपाथवर झोपलं. सकाळी उठल्यावर कामाच्या शोधात ते गावात निघालं. त्याला एक गौंडी भेटला.
तो म्हणाला माझ्या हाताखाली राह, तुला 300 रुपये रोज देतो. बिगारी म्हणून गावंड्याच्या हाताखाली राहिला. सिमेंटच्या पाट्या उचलायचा 3ऱ्या मजल्यावर घेऊन जायचा, वाळूच्या गोण्या उचलायचा 4थ्या मजल्यावर नेऊन टाकायचा, विटा उचलायचा 5व्या मजल्यावर नेऊन टाकायचा. काबाड कष्ट केले, काहीच न करण्यापेक्षा कुठून तरी सुरुवात केलेली कधीही बरं, म्हणून त्याने ते काम स्वीकारलं. बिगारी म्हणून त्याने 3 वर्ष काम केलं. 3 वर्षानंतर बिगाऱ्याचा तो गौंडी झाला. आता त्याला थापीचं तंत्र अवगत झालं, वळिंब त्याला कळायला लागला. ते गौंडी काम करायला लागला. आता बिगारी नाही राहिला, आता त्याच्या हाताखाली बिगारी आले. ते लागलं गौंडी काम करायला. ना अध्यक्ष 300 रुपये हजेरी असणाऱ्या पोराचा पगार झाला 1000 रुपये. 3च वर्षात 300 रुपये पगार असलेला पोराचा पगार 1000 रुपये झाला. आता गौंडी काम करायला लागला. गौंडी काम करत असताना अंगात प्रामाणिकपणा होता, कष्टाळू वृत्ती होती. पुढच्या 4च वर्षामध्ये ते गौंडी नाही राहिलं, तर ते कॉन्ट्रॅक्टर झालं. परिसरातले उद्योगधंद्यात व्यस्त असणारे लोक त्याला येऊन म्हणायला लागले, शेठ आम्हाला पाणी मारायला वेळ नाही, माल आणून टाकायला वेळ नाही, तुम्ही काय पैसे होतील ते सांगा, उगतं आमचं काम घ्या. ठेकेदार झालं ते उगते काम घ्यायला लागलं. 2-2 गुंठ्यातले 5-5 गुंठ्यातले एका कामामाग त्याला 10-10 लाख रुपये शिल्लक राहायला लागले. गावंड्याचं ते कॉन्ट्रॅक्टर झालं आणि कामाचा झपाटा सुरू झाला. त्याने पुण्यात 5 फ्लॅट घेतले आणि आता पुण्यात राहून काय म्हणतोय माहितीये का, गावाकडची ग्रामपंचायत लढवायची, कारण माझा विकास झाला, आता गावकऱ्यांचा विकास करायचाय म्हटलं. मला शहरात येऊन रोजगार निर्मिती झाली, पण आता परिसराची प्रगती केली पाहिजे. परिसरातल्या पोरांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यांना यशाच्या दिशा कळाल्या पाहिजे. म्हणून अनेक बहादर आपल्यातले राहतात शहरांमध्ये, निवडणुका गावाकडे लढवतात का? शहरात जाऊन त्यांनी कष्ट केले, त्यांना यशाचं रहस्य कळालं, त्यांना अर्थकारण कळालं, राजकारण कळालं, आणि ती मोठी स्वप्न. आणि तू त्याच गावात त्याच चुलत भाऊ म्हणून त्याचा जन्माला आलाय. काय हो, एक भाऊ म्हणतोय माझी परिस्थितीच वाईट आहे म्हणून मी जास्त वाईट झालो, आणि एक भाऊ म्हणतोय माझी परिस्थिती वाईट आहे तर मी चांगलं काम करून माझी परिस्थिती चांगली करील. हा फरक आहे. हा फरक आज तरुणाईला कळायला पाहिजे. आज आपली तरुण पोरं म्हणताय राजकारण बिघडलंय, सुधरवायचं कोणी सुधरवायचं? अरे दाखवा ना त्यांना त्यांची लायकी. मागच्या काळात जेव्हा पक्षांच्या फुटाफुटी चालू होत्या तर सरळ आमची तरुण पोरं स्टेटस टाकायला लागली, मतदान कार्ड विकणे आहे. अरे लाज वाटायला पाहिजे आपल्याला. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांच्या आहुत्या देऊन इथं लोकशाही आणली, त्या लोकशाही देशात आपण म्हणतो मतदान कार्ड विकायचंय. अरे लईच धमक असेल तर स्टेटस टाका ना, निवडणूक लढवणे आहे. मतदान कार्ड विकणे यापेक्षा आपण म्हटलं पाहिजे ना, मला नेते पसंत नाहीये, मला महाराष्ट्रातलं राजकारण पसंत नाहीये, मग बदल कोणी करायचा? मी करायचा. माझा शहर प्रमुख मला पसंत नाही, मी शहर प्रमुख होणार आहे. माझा आमदार मला पसंत नाही, मी आमदार होणार आहे. माझा खासदार मला पसंत नाही, मी खासदार होणार आहे. असं स्वप्न पहा ना. आपण शपथ घालून बसायचं आणि खासदाराला शिव्या द्यायच्या. हे कोणी सांगितलं? नाही दादा, नो. अहो एवढं सामर्थ्य माणसामध्ये, एवढं सामर्थ्य माणसामध्ये. याने जर ठरवलं हा प्राण्यांवर मात करील, याने ठरवलं हा हवामानावर मात करील, याने ठरवलं हा परिस्थितीवर मात करील, आणि याने जर ठरवलं ना हा जन्माला जरी माणूस म्हणून आलेला असला तरी जाताना देव होऊन जाईल, एवढं सामर्थ्य या माणसात आहे. देव पाहावयासी गेलो आणि तेथे देवची होऊन ठेलो. अहो आयुष्यभर साधना केली, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यभर कष्ट केले, साधना केली, आणि काय झाले? आज आम्ही गाडगे बाबांना माणूस म्हणू शकतो का? म्हणू शकतो का माणूस? आले ना, हेच मामाचं गाव आहे ना, त्यांचं दापुरा मामाचं गाव आहे ना बाबांचं, बरोबर? मग माणूस म्हणूनच जन्माला आले ना. पण तुम्हाला आम्हाला जर विचारलं गाडगे बाबा माणूस होते का, तर आम्ही उत्तर काय देऊ? देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आओ ते देवच होते, निमित्ताला फक्त माणसासारखे दिसत होते, देवाच्या शोधात निघाले. हे गाडगे बाबा कीर्तनातनं सांगत होते की माणसामध्ये सामर्थ्य किती आहे, की तो जेव्हा देवाच्या शोधात निघतो तेव्हा एक दिवस देव त्याला देव करतो, एवढं सामर्थ्य माणसात आहे.
आज जगात गाडगे बाबांना वंदनीय मानलं जातं, जगात, जगभरात. काय कारण आहे? काय कारण आहे? बाबांच्या आयुष्यात थोडा संघर्ष आहे का हो? आपण कधीतरी बाबांना अभ्यास सुणार आहो का फक्त बाबांच्या मूर्ती पुढे जायचं, मस्तक टेकवायचं, निघायचं? नाही ना हो. काय बाबांची क्रांती आहे अहो. दारुड्याच्या घरात जन्माला आलेलं व्यक्तिमत्व, दारुड्याच्या बापानं व्यसना पायी संसाराची राख रांगोळी करून टाकली, काय ठेवलं नाही शिल्लक. आणि त्याच व्यसनाच्या आरी जाऊन जन्मदाता बाप एका लहान पोराला गमवावा लागला. चूक कोणाची? त्या पोराची काय चूक आहे त्यात? बालपणी पितृछत्र हरपतय. ते पोरग मामाच्या घरी येऊन राहतय, उगीच आई शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. बाबांची आई जी होती ती महत्वाकांक्षी होती, मोठी स्वप्न पाहणारी होती, खचणारी नव्हती. तिने त्या लेकराकडून मोठं स्वप्न पाहावं. बाबांनी मामाच्या घरी येऊन गुरं राखायचं काम करावं आणि गुरं राखता राखता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आवाज सुरुवात केली, लगेच टाळी वाजते ना. याला कारण गाडगे बाबा आहे. ते जर झाले नसते तर आपल्याला गोपाला गोपाला कळालं नसतं. हे बाबांचे उपकार आहे आपल्यावर. गुरु राखता राखता भजन करावं. तरी संकटांनी सोडला का त्यांचा पिच्छा? सावकारांनी जमीन बळकून घ्यावी, काही शिल्लक राहू नये, वैराग्य निर्माण व्हावं बाबांच्या अंतःकरणात. की का असं, काय इतकं दुःख? मग सुखाचा शोध आपण घेतला पाहिजे. बाबांनी गाव सोडलं आणि उभ्या महाराष्ट्राची भ्रमंती केली. आणि ती भ्रमंती करत असताना त्यांना वर्म कळालं की माणसाचा उद्धार शिक्षणाशिवाय होणार नाही, म्हणून पोरं शिकली पाहिजे. माणसाचं मन बदलल्याशिवाय त्याचे विचार बदलणार नाही, त्याचे विचार बदलल्याशिवाय त्याची कृती बदलणार नाही. म्हणून त्या काळात जेव्हा माणसं जनावर कापून खात होते ना, तेव्हा बाबांनी पशु हत्येचा विरोध केला. की त्यांची चूक काय की ज्या साधू संतांनी आम्हाला शिकवलं, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचार्य. प्रत्येकाला इथं जगण्याचा अधिकार आहे. लोकशाही नांदली पाहिजे, लोकशाही नांदली पाहिजे. जसं माणसाला स्वातंत्र्य पाहिजे ना, तसं या देशात राहणाऱ्या मुक्या जनावरांना सुद्धा स्वातंत्र्य पाहिजे. ते आजही नाही द्यायला आपण तयार. बाबा त्या काळात किती मोठ्या विचारांचे झाले होते. सरळ आम्ही जर म्हटलं ना एखाद्याला मटण खाऊ नको, ते म्हणतं मग काय खाऊ? काय खाऊ? दोन प्रकारचे ना अजूनही ऐका. काही गाडगे बाबांचं दर्शन घेतात पण बाबांचे विचार ऐकत नाही. समजून घ्या नीट शास्त्र. ईश्वराने ना माझ्या मायबापांनो दोन प्रकारचे सचिव बनवलेले आहेत. दोन. कोणते कोणते? एक मांसाहारी आणि दोन शाकाहारी. आणि त्या मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांमध्ये त्याने थोडा फरक केलेला आहे. काय फरक केलेला आहे? मांसाहारी जे प्राणी ना ते जिभेने पाणी पितात. कशाने? जिभेने. आणि शाकाहारी जे प्राणी आहे ते ओठांनी पाणी पितात. तुम्ही बघा आता, वाघ जिभेने पाणी ओढीत आहे, कुत्र जिभेने पाणी ओढीत आहे, छोटस आहे मांजर, जिभही त्याची छोटी आहे पण पाणी ते सुद्धा जिभेने ओढीत आहे. 80 वर्ष म्हातारीने मटण खाऊ द्या पण जिभेने पाणी नाही वाढणार. ती वटणनीच पाणी पिईल म्हातारी. 80 वर्ष खाऊ द्या, निसर्ग तिच्यात बदल नाही करणार. मग तिला म्हटलं 80 वर्ष तू मांस खाल्ला, आता जिभेने पाणी वड, नाही वाढणार. ती वटणनीच पाणी पिईल. का? तर देवानं तिला शाकाहारी बनवलेलं आहे, ती मांसाहारी नाही. मनुष्य हा शाकाहारी प्राणी आहे. मांसाहारी प्राण्यांना ना पुढे असे सुळे दिलेले, सुळे, की जेणेकरून शिकार त्यांना अशी दाताने फाडता यावी. मग एखादा म्हटला मला पण सुळे दिलेले, तर फाडून दाखव दाताने कोंबडी, राहतील का दात शिल्लक? बकरू दाताने फाडून दाखवावं, राहतील का दात शिल्लक? नेचरच नाही माणसाच. माणूस हा मांसाहारी प्राणी नाही,
तो शाकाहारी होता, शाकाहारी आहे आणि शाकाहारीच राहिला पाहिजे. फक्त माणसाचा जो स्वभाव आहे ना, प्रयोग करून पाहायचा, त्या प्रयोगाच्या नादात बिघडलेला आहे हा सगळा काल. ते फळच खात होतं बरं का, पण त्याला एक दिवस वाघ हरिण खाताना दिसला. मग याला वाटलं वाघ खाऊ शकतो, मग मी का नाही खाऊ शकत. मग टेक्निक लावलं, फाडून खाईल, भाजून खाईल, तळून खाईल, उकडून खाईल, पण खाईल. हे प्रयोगात बिघडलं. आणि त्या काळात बाबांच्या लक्षात आलं की पाप करण्यासाठी सुद्धा माणसं देवांचं निमित्त करायला लागले, की आमच्या देवाला बकरू लागत, आमच्या देवाला कोंबडी लागती. बाबा म्हटले, अरे जो देव सगळ्यांना जन्माला घालतो, लेकराला खाणारी आई या जगात अस्तित्वात आहे का? हा बाबांनी प्रश्न विचारला. आणि त्या काळात पशु हत्येच्या संदर्भात, पशु हत्या बंदीवर सर्वात मोठं काम हे गाडगे बाबांनी करून दाखवलंय. तुम्ही या भागातले, परिसरातले हे मी सांगावं तुम्ही ऐकावं असं नाही, पण बाबांच्या या सगळ्या कर्तृत्वामुळं काय झालं, अहो गावगावचे देवळांचे परिसर बाबांनी स्वच्छ केले. आजही दादा आपली मानसिकता अशी आहे, चॉकलेट खाल्ल्यावर आपण चॉकलेटचा तो कागद आहे ना, तो टाकण्यासाठी डस्टबिन नाही शोधत, जिथं जागा भेटेल तिथं टाकून द्यायचा. ही वृत्ती आज सुद्धा आहे. शिक्षण किती झालं, MA, शिक्षण किती झालंय, BA, BSc, आणि बिस्किट खाल्लं का कागद तिथंच टाकतोय. ह्या काळात जी ही परिस्थिती असेल, अंगठे बहादर असणारे बाबा स्वच्छतेच्या बाबतीत इतकी क्रांती करतात. आणि मला बाबांच्या जीवनातला सर्वात भावलेला प्रसंग सांगतो, सर्वात जास्त भावलेला, सर्वात जास्त. म्हणजे काही आपल्याला कळो नाही तर ना कळो, पण आपल्याला जर समाज बदलवायचा असेल, परिवर्तन घडवायचं असेल, तर आपण किती त्यागी असलो पाहिजे आणि किती प्रामाणिक असलो पाहिजे हे बाबांकडून शिकावं. दादा बाबांनी ना गावोगाव तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी लोकवर्गणीतून धर्मशाळा उभ्या केल्या. बाबांनी केल्या धर्मशाळा. कोणाची? गाडगे बाबांची, बरोबर. पण जोपर्यंत बाबा हयात होते ना, तोपर्यंत एकाही धर्मशाळेत बाबा झोपले नाही. बाबा जर त्या तीर्थक्षेत्रात गेले तर त्या धर्मशाळेच्या बाहेर स्वतःचा अंथरूण टाकायचे आणि बाहेर झोपायचे. हा बाबांचा त्याग किती मोठा होता. अहो, ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक प्रबोधनकाराला, प्रत्येक कीर्तनकाराला, प्रवचनकाराला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला जेव्हा बाबा कळतील ना, तेव्हा हा महाराष्ट्र जगावर राज्य करेल इतका मोठा आहे. आज का गरीब आहे, श्रीमंतांनी संपत्ती फक्त स्वतःपुरती केंद्रित करून ठेवली म्हणून गरीब आहे. जेव्हा सगळं सगळ्यांचं आहे असा विचार माणूस करेल, तेव्हा या जगात गरीब माणूस तुम्हाला सापडायचा नाही, एवढी संपत्ती आहे आपल्याकडं. पण तो बाबांचा दृष्टिकोन होता, वसुधैव कुटुंबकम, सगळ्या जगाला घर मानलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. बाबांनी बदलून दाखवलं हो सगळं. आज 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 विदर्भ म्हटला की नाव कोणाचं येतो? विदर्भ कोणाचा? गाडगे बाबांचा. एवढा पराक्रम नोंदवून दाखवला, एवढी क्रांती करून दाखवली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांचा ह्यावा वाटावा ते म्हणजे गाडगे बाबा. गांधी बापूला ज्यांचा यावा वाटावा ते म्हणजे गाडगे बाबा. आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना ज्यांचा यावा वाटावा ते म्हणजे गाडगे बाबा. त्या भूमीत आपण जन्माला आलोय दादा. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे, एखाद्या भूमीत जर एखादं पीक 150 वर्षापूर्वी जर उगवलेलं असेल तर आजही त्या भूमीत ते पीक उगवू शकतं का? त्या भूमीची ती ताकद आहे. जिथं 400 वर्षापूर्वी द्राक्ष पिकत होते ना, तिथं 2024 मध्ये पण पिकू शकता. जिथं 400 वर्षापूर्वी सफरचंद पिकत होते ना, तिथं 2024 मध्ये पण पिकू शकता. जिथं शेकडो वर्षापूर्वी गाडगे बाबा जन्माला आले ना, तिथं पुन्हा गाडगे बाबा जन्माला येऊ शकता का? त्या भूमीचा तो दर्जा आहे. माती परीक्षण कशासाठी करतो आपण? या भूमीची गुणवत्ता काय?
पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. भगवत भक्ताचं ते सामर्थ्य आहे, काय काय करू शकत नाही दादा. स्वतःला जर कोणी कमी समजत असेल तर फक्त एक उदाहरण सांगतो. कोणाला जर वाटत असेल बा संग्राम बापूचं कीर्तन लई उशिरा ऐकायला भेटलं राव आपल्याला, आपण अजून लहान होतो तेव्हाच ऐकायला पाहिजे होतं, नाही अजून 5 वर्ष आधी ऐकायला पाहिजे होतं, असं जर कोणाला वाटत असेल तर आता पुढचं कीर्तन त्यांच्यासाठी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही माझ्या मायबापांनो. कल करे सो आज आणि आज करे सो अभी. आत्तापासून सुरुवात केली ना तर थोडे आहे चित्त साह्य झाली. या देह लांब नाहीये. उदाहरण तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही कधीच इतके वाया जाऊ शकत नाही. या भारतातला एक माणूस इतका वाया गेला होता, इतका वाया गेला होता, इतका क्रूर झाला होता, इतका दुराचारी झाला होता, इतका दुर्जन झाला होता की रस्त्यावर उभा राहायचा आणि आल्या गेलेल्या माणसांना लुबाडायचा आणि लुबाडून झाल्यानंतर तसा जाऊ देत नव्हता तर मारूनच टाकायचा. इतका क्रूर झाला होता. त्या माणसाचं नाव आहे वाल्या कोळी. वाल्या कोळी याच हिंदुस्थानात जन्माला आला. माणसाला लुबाडायचं आणि त्याला मारून टाकायचं आणि मारून टाकल्यावर पुन्हा नोंद करून ठेवायची. एक खडा रांजणात टाकायचा. मग पोरांना आपण नाही का किती 6 मारले मोजून ठेवितो, किती 4 मारले मोजून ठेवितो, किती विकेट टाकल्या मोजून ठेवितो, ते किती माणसं मारले मोजून ठेवायचं. म्हणजे रेकॉर्ड बनवित होतं ते रेकॉर्ड. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, पठ्ठ्याने 1 माणूस मारायचा आणि 1 खडा रांजणात टाकायचा. रांजण किती भरवले? इतिहास सांगतो 7 रांजण भरवले. 7. किती जन्म घ्यावा लागतील आपल्याला एवढं पाप करायला? अरे एवढे पापी आहे का आपण? माणसं मारितो आपण. पाप करून करून आपण काय आपल्या पापाच्या पण पातळी हो दुधात पाणी टाकून विकू. मग पापांना एक मर्यादा आहे आपल्या. कॅरेट मध्ये चांगला माल वरती लावू, हलका माल खाली भरू. बॅनर एकाचा लावू, मतदान तिसऱ्याला करू. स्टेटस एकाच ठेवू, मदत तिसऱ्यालाच करू. अशी किरकोळ पाप आहे आपली. काय माणसं मारतो काय आपण? माता भगिनी तुम्ही काय माणसं मारता का? पाप करून करून तुम्ही काय पाप कराल? नवऱ्याच्या खिशातले 100 काढाल, फोटो फिल्टर करून अपलोड कराल. पापच ते पण आहे तसं अपलोड केला पाहिजे. फिल्टर मारून अपलोड करायचं. मग समोर आल्यावर ओळखूच नाही आली पाहिजे. ते वाल्या कोळ्याने इतकं पाप केलं होतं आणि इतका पापी असणारा वाल्या कोळी नारद महर्षींच्या लक्षात आला अशी किती माणसं मारणार आणि हा वाल्या कोळी किती पापाचे पर्वत रचून ठेवणार. नारद महर्षी त्या रस्त्याने आले, म्हटले अरे खुळ्या कुठं फेडशील हे पाप? एक माणूस मारतोय खडा रांजणात टाकतोय. अरे नरकाला जावं लागल. आणि कोण सोबत आहे ना? म्हटलं महाराज मी माझ्यासाठी नाही हो, सगळ्या परिवारासाठी करतो. अरे हात वर करतील सगळे, कोण येणार नाही नरकाला तुझ्या सोबत. आणि पूर्वीची माणसं आहे ना महाराज नरकाला लय घाबरायची हो. नरक म्हटलं ना त्यांच्या अंगावर काटा यायचा. हल्ली काय झालं काय माहिती, नरकाला घाबरा ना. परवा एकाला म्हटलं नरकात जावं लागल, ते म्हणते मी तिथं जाऊन झाडं लावील. मग किती नालायकपणा आहे बघा ना. आता नरकात झाडं लावता येत असतात का? पूर्वीची माणसं नरकाला इतकी घाबरायची. तो म्हटलं खरंच. घरी गेला, आई बापाला विचारलं नरकाला जावं लागल याल का? नाही येणार. बायकोला विचारलं नरकाला जावं लागल येशील का? नाही येणार. पोरं म्हटले नाही बाबा आम्हाला भीती वाटते. याला वाटलं अरे एका पोटाची कळगी बागवायला लागतच किती होत. झप 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 चालत आला. नारद महर्षींचे पाय धरले. महाराज किमान अर्धा रांजण भरला तेव्हा तरी यायचं होतं. तुम्ही 7 रांजण भरल्यावर भेटलात राव. काय राहिलं माझ्या आयुष्यात आता शिल्लक? काय होणार आता इथून पुढं? 7 रांजण मी भरून ठेवले. नारद महर्षी म्हटले बाळा अजून पण वेळ गेलेली नाहीये. पापच झालंय ना, खचू नकोस. स्वतःला कमी लेखू नको. स्वतःला पापी समजू नको. जिथं प्रश्न आहे तिथं उत्तर पण आहे. जिथं समस्या आहे तिथं समाधान पण आहे. काय आता समाधान आहे म्हटलं? अरे आपला देश फार थोर आहे, आपली संस्कृती फार थोर आहे, आपला धर्म फार महान आहे. पाप झालंय ना, घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे. अरे विठोबाचं नाव घेतलं तर पर्वतच्या पर्वत पापाचे जळतात. हा हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लया शिक्षण मात्रे. पापाच्या राशीच्या राशी
भगवंताच्या नावानं जळून जातात. तू आजपासून रामाचं नाव घ्यायला सुरुवात कर, राशीच्या राशी जळून जातील. तो म्हटला हो. काय त्याने नारद महर्षींवर विश्वास ठेवला. ताई असं भजन केलं, असं भजन केलं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे. महाराज जसं गाडगे बाबांनी स्वतःला धर्म कार्यात वाहून घेतलं, तसं तो वाल्या कोळी ना रात्रंदिन भगवंताचा टाव फोडू लागला. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, इतकं भजन केलं, त्या भजनाचा परिणाम असा झाला. कोळी वाल्या कोळ्याचं रूपांतरण वाल्मिक महर्षी मध्ये झालं. वाल्याचा वाल्मिकी झाला. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. अहो देवाला अवतार घ्यायचा होता, आणि देव अवताराला आल्यानंतर आज 2024 मध्ये जे आपलं चाललंय ना, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, त्याला कारणीभूत जर कोण आहे तर वाल्या कोळी. लक्षात ठेवा. वाल्या नसता तर वाल्मिकी झाला नसता, वाल्मिकी झाले नसते तर रामायण आपल्याला मिळालं नसतं. सगळं देव जन्माला येण्याच्या अगोदर आज 2024 मध्ये अयोध्येमध्ये राम जितके महत्वाचे ना, तितकेच वाल्मिक महर्षी महत्वाचे. आज भारतातील प्रत्येक माणसाची इच्छा आहे की एकदा तरी अयोध्येला जायचंय, आणि अयोध्येला गेल्यानंतर विमानतळावर उतरल्यावर वर तोंड करून पहा, विमानतळाला नावच वाल्मिक महर्षींचं आहे. एवढे वाल्मिक महर्षी आज इतके महत्वाचे आद्य कवी झाले. देवाला अवतार घ्यायचा होता. आपलं संस्कृती, आपला धर्म, आपली शास्त्र सांगतात की देव अवताराला आल्यानंतर काय करणार सगळं लिहून ठेवलं. आणि देव सुद्धा दादा अवताराला आले दशरथ राजांच्या पोटी, आणि अवताराला आल्यानंतर देव सुद्धा म्हटले की माझ्या वाल्मिकीने खूप भजन केलंय, खूप साधना केली. त्याने पूर्व आयुष्यात काय केलं यापेक्षा उत्तर आयुष्यात खूप क्रांती केली. आता बोलिला वाल्मिक तैसेची करीन, आणि वरतून दावीन नामा म्हणे. आता माझा भक्त बोललाय ना, तुझा बाप पुत्र शोकाने मरू द्या. माझा भक्त बोललाय ना, तुझी बायको राक्षस पळवून नेऊ द्या. माझा भक्त बोललाय ना, तुझ्या पायात काटे ऋतू दे. माझा भक्त बोललाय ना, तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागल. जातो. आता जसा जसा माझा भक्त बोललाय तसा तसा मी त्याच्या माग जाईल. अभंगाचं 3रं चरण. 3रं देवाची राजा चरणीची माती, देवाची राजा चरणीची माती, देवाची राजा चरणीची माती, देवाची राजा चरणीची माती.
सेवेला घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज भगवत भक्ताचं सामर्थ्य किती आहे. देवाची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. तुम्ही प्रयत्न न करता जर देवाला नवस कराल तर देव डुंकू न पाहणार नाही हो. नवस करू करू बेजार. पण त्याची जर साधना केली, त्याची जर तपश्चर्या केली आणि त्याचं प्रेम जर जिंकून घेतलं तर देव भावाचा केला ते प्रेम, ती भगवत साधना, ते चिंतन जर तुमच्या आमच्याकडून घडलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्या देवाच्या माग तुम्ही पळत होता तो देवच तुमच्या माग पळत. देवाची रज चरणीची माती धावत चालते मागे मागे. कोणाच्या मागे? या सुखा कारणे देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. अहो 36 वर्ष, एक नाही दोन नाही 36 वर्ष शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देवानं श्रीखंडाचं रूप घ्यावं आणि नाथबाबांच्या घरी पडेल ते काम करावं. आम्हाला प्रमाण सांगावे लागतात. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्ती भावे निळा वंदित तसे पाय. 36 वर्ष परमात्म्याने कावडीने पाणी भरावं. नाथबाबांच्या घरी कशाचा परिणाम? नाथबाबांच्या सेवेचा परिणाम, नाथबाबांच्या त्यागाचा, भक्तीचा, सेवेचा परिणाम. की चरणीचे रजवंदी शुळ पाणी, की देव सुद्धा त्या भक्तांच्या माग माग पळतो, भक्ताचं ऐकतो, त्या भक्ताच्या सहवासात रमतो. तो भक्त देवाला हवा हवासा वाटतो. माझा मुद्दा इथे आहे की मनुष्य जातीने स्वतःला कमजोर न समजता तुकाराम महाराजांनी काय आम्हाला सांगितलं? संकोचोने काय झाला से लहान आणि घेई अपोषण ब्रह्मांडाचे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोण म्हणतं देव कृपा करीत नाही? आपण अभ्यास करीत नाही. कोण म्हणतं देव येत नाही? आपण मीराबाई सारखं बोलवतच नाही. कोण म्हणतं देव येत नाही? जनाबाई सारखं, गाडगे बाबांसारखं आपण बोलवत नाहीये. म्हणून विशेषतः आपण जागरूक झालो पाहिजे. आपण ध्येयाप्रती स्वतःला समर्पित केलं पाहिजे. माणसामध्ये प्रचंड सामर्थ्य दडलंय की ज्या देवाने, अहो बायको ऐकत असली ना तर चौकात येऊन सांगतं बायको शब्दाच्या पुढं नाही. जगाचा बाप ज्या भक्ताच्या शब्दाच्या पुढं नाही, त्याचा इतका मोठा पुरुषार्थ कोणता आहे? कुठला पुरुषार्थ? आणि तो पुरुषार्थ म्हणून तुकाराम महाराजांच्या बाबतीत बोललं जातं काय? धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय की तुमच्या आमची राख होती हो, पण कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकाराम महाराजांना वैकुंठात विमान येतं घ्यायला. हे सामर्थ्य कोणाचं आहे? तर माणसाचं आहे. ते सामर्थ्य आपण ओळखूया आणि साधू संतांनी तुम्हाला आम्हाला तेच सामर्थ्याची जाणीव वेळोवेळी करून दे. काय गाडगे बाबांचं धोरण होतं? काय नाही. माणसं सुशिक्षित झाली पाहिजे, शिकली पाहिजे, व्यवहार त्यांना कळाला पाहिजे, परिसर स्वच्छ ठेवला तर मन प्रसन्न राहणार. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? मन करा रे प्रसन्न आणि सर्व सिद्धीचे कारण. मी तुम्हाला सांगतो, कीर्तनाला का बरं झोप लागते माहितीये का? आपण मळके कपडे घालून येतो म्हणून. जे नवीन कडक कपडे घालून येईल ना त्याला कीर्तनात झोपच येणार नाही, ते फ्रेश राहील. जे आंघोळ करून कीर्तनाला येईल ना ते फ्रेश राहील. जे डोक्याला तेल लावून कीर्तनाला येईल ना ते फ्रेश राहील. आता तुम्ही जर डोक्याला तेल नाही लावलं, कपडे मळके घातले, आंघोळ नाही केली तर कीर्तनकार झोपी जाईल तुम्हाला पाहून. तर बाबांनी आपल्याला हे शिकवलं. म्हणून बघा आज या उत्सवात जे चैतन्य आहे, जे सौंदर्य आहे, मी तुम्हाला सांगतो, आज मी गायकांना गाऊ तरी दिलं का? आज का गाऊ दिलं नाही? तुमच्यामुळं मी रमलो. मी तुमच्या, तुम्ही एवढे प्रसन्न आहे, तुम्ही प्रत्येक वाक्याला दाद देताय, तुम्हाला प्रत्येक शब्द कळतोय, आम्ही पण रमतो. तर ही प्रसन्नता जी आपल्याला दिली ती बाबांची कृपा आहे. बाबांचं मामाचं गाव आहे. आपल्या तळ हाताच्या त्वचेचे पायतानं बनवले आणि बाबांच्या पायात घातले तरी त्यांच्या उपकारातून आपण कधी परतफेड करू शकत नाही. बाबा आपल्या संस्कृतीचे रक्षक होते, परंपरेचे रक्षक होते आणि पुरोगामी होते. मनुष्य जात कशी असली पाहिजे याचं सर्व वर्म त्यांना कळालं होतं आणि ते घडवण्यासाठी त्यांनी उभं आयुष्य वेचलं. आणि उभं आयुष्य वेचून स्वतः मात्र नेहमी त्यागाच्या भूमिकेत राहिले, समर्पणाच्या भूमिकेत राहिले. हे बाबाच करू जाणं, बाबा होणे नाही.
पण भूमीचे मार्दव जे असतात ना ते पुन्हा आपल्याला खात्री देतात की पूर्वी जर असं घडलंय तर पुढे सुद्धा असं घडू शकतं, म्हणून पुन्हा आपण गाडगे बाबांचं स्वप्न पाहू शकतो, याच्यात अजिबातच वाद नाही. आणि बाबांनी जे भजन केलं होतं ते भजन तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या जीवनात केलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला पांडुरंग गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. टाळी वाजवायची, एक टाळी. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम, राम आएंगे आएंगे राम आएंगे, 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 मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगा, राम आएंगे तो अंगना सजाऊंगे, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा, बच्चा बच्चा जय जय शिवराय बोलेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय जिजाऊ बोलेगा, जय जय जिजाऊ बोलेगा, विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई. देवईचे रज चरणीची माती धावत चालते मागे मागे जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा विस्तार आपल्या समोर करण्याचा मी प्रयत्न केला. खूप सारा जनसमुदाय, भाविकांचा समुदाय, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं श्री संत सखाराम महाराज संस्थांचे सगळे आजी माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात, मी मनोज भाऊंना म्हणालो की मला गायक वादकांचे नाव द्या. ते म्हणाले बापू गायक वादकांचे नाव इथं घ्यायची गरज नाही, फक्त संत सखाराम महाराज की जय म्हणा, विषय संपला. तर
तर बाबांप्रती प्रचंड श्रद्धा, प्रचंड निष्ठा या सगळ्या भक्त परिवाराची आहे. संस्थांसाठी सर्वस्व समर्पित करणारे भक्तगण इथे आहे आणि त्या सगळ्या भक्तगणांच्या साक्षीने मला वाटतं श्री संत सखाराम महाराज संस्थान प्रेरित समस्त मूर्तिजापूर, दर्यापूर, भातकुली तालुका, पंचक्रोशी येथील सगळे भक्तगण या सगळ्या गावांनी मिळून हा उत्सव केलाय. आणि एवढा मोठा उत्सव करणं खरंच छोटी गोष्ट नाही बरं का, खरंच छोटी गोष्ट नाही. कारण काय झालंय माहितीये का, महागाई प्रचंड वाढली आणि वाढणारच आहे. बघा आता काळाच्या ओघामध्ये महागाई वाढत जाणार आहे, हळूहळू हळूहळू महागाई वाढत जाणार आहे. आणि असल्या महागाईच्या काळामध्ये ज्या अर्थी तुम्ही एवढा मोठा उत्सव करता त्या अर्थी मी जरी इथं 7 वाजता आलेला असलो तरी मी सांगतो इथली लोक दानशूर आहे. कारण दानाशिवाय एवढं मोठं धर्मकार्य होऊच शकत नाही. आणि सांगू, तुम्ही या उत्सवासाठी जर 1 रुपया दिला असेल ना, परमात्मा तुम्हाला 10 पट त्याचं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मी म्हणत नाही, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हटलेले तपे विन दैवत आणि दिदल्या विन प्राप्त. माझ्याकडे ना कोविडच्या काळामध्ये एक माझा मित्र आला होता बरं का, मी तुम्हाला सहज जाता जाता सांगतो, 5 मिनिटात संपणार आहे सगळं. मला म्हटलं बापू 3 लाख रुपये कर्ज झालो, काय बाहेर कसं पडावा काही कळतच नाही. म्हटलं काय लय प्रयत्न करतोय पण कर्जच फिटाना हो. म्हटलं आता खिशात किती पैसे? म्हटलं 5,000 आहे. म्हटलं त्यातले 1,000 रुपये दान देऊन टाक. म्हटलं बापूराव काय करता राव असं, 3 लाख कर्ज आहे खिशात, 5,000 आहे. 5,000 5 कोटी मोलाचे माझ्यासाठी 5,000 असं म्हणा ना, दर हे 5,000 रुपये तुला देत नाही, उलट द्यायला. म्हटलं माझ्यावर विश्वास असेल तर फक्त त्यातले 1,000 रुपये दान करून पाय. काय त्याने सांगतोय बा, एक माळकरी म्हणून त्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि ज्याच्यासाठी 5,000 रुपये 5 कोटी मोलाचे होते, 5 कोटी इतकं त्याचं मोल होतं. ज्याच्याकडे नाही त्याला विचारा. त्याने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि 5,000तले 1,000 त्याने दान केले. 2-3 वर्षाचा पुन्हा कालावधी निघून गेला आणि आता परवा मला भेटला होता. मला म्हटलं बापू काय अडचण असली तर सांगा बरं का, 7-8 लाख पडून आहे अकाउंटला. त्याला म्हटलं ते 7-8 लाख जे पडून आहे ना, ते 5,000तले 1,000 दिले होते, त्याचा परिणाम आहे. म्हणून धर्म कार्यात दिलं ना कधी कमी नाही पडणार. आणि एक सांगतो, जर धर्म कार्यात चांगल्या कामात नाही दिलं, चुकीच्या कामात घालावं लागत आहो. मी तो एक अभ्यास केला. आता नाशिक जिल्ह्यातले खेडेगाव आहे, त्या गावात एक श्रीमंताचं घर आहे. आता पोरांनी पहिल्यांदाच उत्सवाचं काहीतरी आयोजन केलं. नवीन पोरं 18-20तली पोरं लय अपेक्षेने गेले, बा याचा लय मोठा बांगला, याचा लय मोठा व्यवसाय म्हणून अपेक्षेने गेले. आणि त्याला म्हटले अण्णा आम्हाला तुमच्याकडून 5,000ची अपेक्षा आहे. अण्णा 5,000. ते चिडलं ना त्यांच्यावर. बाकीच्याकडून 100 गोळा करताना माझ्याकडे 5,000 मागताय का? मी काय वाया चाललो. त्याने त्या पोरांना हाकलून लावलं. दादा 15 दिवस गेले, आजारी पडलं. ते डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं तुम्हाला मागून फाडावं लागेल तेव्हा तुम्ही जागाल. खोटं नाही सांगत, त्याने मागून फाडून घ्यायचे. 15 लाख घालवले. काय होतं, तुम्ही धर्म कार्यात जर नाही घातलं तर चुकीच्या कार्यात कुठंतरी जाणार आहे. आणि परधर्मीय लोक सध्या आहे ना हिंदुस्थानामध्ये आहे ना, परधर्मीयांना बाहेरच्या देशांमधनं फंडिंग येऊ राहिलं. त्यांचा धर्म वाढला पाहिजे, विस्तार झाला पाहिजे. आदिवासी पट्ट्यांमध्ये सध्या मोहिमा काय चालू आहे, षडयंत्र काय चालू आहे. हिंदू लोकांना ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करताय. माहिती आहे तुम्हाला, थोडा अभ्यास म्हणजे कळल. आणि कसं कन्वर्ट करताय माहितीये का, ती लोक म्हणतात की आम्हाला आहे ना येशूने पाठवलं आणि तुम्ही खूप अडचणीत आहे म्हणून येशूने आम्हाला तुमच्याकडे 10,000 रुपये घेऊन पाठवले. ते आदिवासी पट्ट्यातले काही अशिक्षित लोक, अरे बापरे राव, विठ्ठल नाही आला आतापर्यंत, येशू आला. घरात तर विठ्ठलाचा फोटो आपल्याने, येशूने 10,000 पाठवले. ती लोक म्हणतात मग आता लय आमचं येशूने लय अडचणीच्या काळात मदत केली. ती लोक कन्वर्ट झाली. त्यांना जर आपण विचारलं आज हिंदू आहे का, ते म्हणतात नाही आम्ही ख्रिश्चन आहे. का? येशूने आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली. दादा ते 10-11 हजार रुपये ना
कुठून आले? बाहेरच्या देशामध्ये जो ख्रिश्चन धर्मीय मातब्बर लोक आहे ती लोक परदेशांमधनं फंडिंग करायला लागली आणि आपली लोक कन्वर्ट करायला लागली आणि आपली लोक सप्ताहाला लोक वर्गणी गोळा करायला आले की म्हणतात आमचा पंजा 100 देत होता मी 101 देतो. ही शोकांती काय का नाही? अरे पंजाच्या वेळात गव्हाचा रेट काय होता, तांदळाचा रेट काय होता, पेट्रोलचा रेट काय होता, डिझेलचा रेट काय होता, त्या रेटच्या तुलनेत आता महागाई किती वाढली. मग आपला आज जर 100 देत होता तर आपण त्या पटीत किती रुपये आता धर्म कार्याला दिले पाहिजे याचा सुद्धा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि तुम्ही तो सगळा विचार करताय म्हणून मंडळ एवढा मोठा उत्सव करू शकताय. म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. फार जहागीरदार लोक अशातला भाग नाही, पण देण्याची वृत्ती आहे. कधी कधी गावांची लोकसंख्या 50,000 आहे आणि सप्ताहाचं स्वरूप डळमळीत. कधी कधी 250 लोक वस्ती असलेली एखादी वाडी सुद्धा मोठ्यातला मोठा उत्सव करून दाखवती. का तर ती वाडी धर्मनिष्ठेच्या बाबतीत श्रीमंत आहे. आणि हा परिसर सुद्धा ही सगळीच गावं, आता सगळ्या गावांचे उल्लेख करायचे म्हणजे मी मगाशी जसं बोलता बोलता म्हणालो की सगळीच परिसरातली जी गाव आहे, मूर्तिजापूर असेल, दर्यापूर असेल, भातकुली असेल व पंचकृषीतील सगळे भक्तगण, वसंत सखाराम महाराज संस्थान, हे संस्थान गेली अनेक वर्षांपासून धावपळ करून हे धर्म कार्य टिकवण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करतेय. आणि त्या निमित्तानं ज्यांची श्रीमद भागवत कथा इथे संपन्न होतीये असे महाराष्ट्राचं वैभव, वारकरी संप्रदायाचं वैभव व भागवत क्षेत्रातील, रामायण क्षेत्रातील, कथा क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदर्श हरिभक्ती पारायण प्रशांत महाराज खानापूरकर. एवढं मोठं व्यक्तिमत्व इथं कथा सांगतंय ही आपल्यासाठी अत्यंत भाग्याची बाब आहे. आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा संग्राम बापू सारख्या छोट्या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला 7 वाजेपासून हजर आहे. बाबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खरं सांगू का, मोठी माणसं विनम्र असतात बरं का, आणि जे विनम्र असतात ना तेच माणसं मोठी असतात. तर असं विनम्र व्यक्तिमत्व, मोठ्या अंतःकरणाचं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व व कथेच्या माध्यमातून समाज मन घडवण्याचं काम जे करतायत ते आमच्या वारकरी संप्रदायाचं वैभव. प्रशांत महाराज खानापूरकर या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित आहे, त्यांचे धन्यवाद. या कार्यक्रमाला ज्यांचे शुभाशीर्वाद लाभलेले ते संत सखाराम महाराज संस्थानचे उत्तराधिकारी, धर्मभूषण परिसराचं वारकरी संप्रदायाचं दैवत हरिभक्ती पारायण गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर. तर तुकाराम बाबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सखाराम महाराज संस्थानच्या सगळ्या गुणीजन, टाळकरी, वादक, गायनाचार्य, विनेकरी महाराज, चोपदार महाराज सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. व्हिडिओ शूटिंगचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परिसरातून आलेले नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विशेषतः तरुण बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो. वारकरी संप्रदायातील अभ्यासू व्यक्तिमत्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो व गाडगे बाबांच्या सगळ्या लेकरांच्या चरणी मनपूर्वक साष्टांग दंडवत घालतो. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. असंच प्रेम, असाच उत्सव, असाच उत्साह पुढच्या काळात आपल्याला पाहायला भेटो. हिंदू असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. प्रत्येकाने कपाळाला टिळा लावला पाहिजे. आपण हिंदू आहे ना, मग कपाळाला टिळा लावला पाहिजे. मुखानं जय श्रीराम, रामकृष्णारी, जय शिवराय, जय जिजाऊ म्हटलं पाहिजे. आणि आपल्या घरावर भगवा झेंडा लावला पाहिजे 365 दिवस, अशी आमची विनंती आहे. आणि आपल्याला आता प्रत्येकाने लावला पाहिजे. 365 दिवस ठेवायचा झेंडा. आपण 3 महिन्याला मोबाईल बदलू शकतो, 1.5 महिन्याला झेंड्याचं कापड बदलू शकत नाही का? बदललंच पाहिजे. 365 दिवस कळू द्या की हा देश हिंदूंचा आहे. गावात आलं की झेंडे पाहिले की कळालं पाहिजे, बापरे इथं हिंदूंचे वाघ राहतात वाटतं. तर झेंडे लावा, मुखानं जय श्री राम म्हणा, कपाळाला टिळा लावा आणि आपल्या लोकांना संघटित करून समाज कसा पुढे घेऊन जाता येईल, धर्म कसा टिकवता येईल, संस्कृती कसा टिकवता येईल यासाठी कटिबद्ध राहूया. कीर्तनाच्या निमित्तानं निमंत्रित केलं त्याबद्दल सन्माननीय आमचे
श्री गणेशराव महल्ले कोळसारा, सन्माननीय आमचे श्री मनोज भाऊ बोर्डे नरसिंगपूर, सन्माननीय श्री गोपाळराव चुडे साहेब सोनोरी, सन्माननीय श्री बबनराव डेहनकर साहेब कळाशी, सन्माननीय श्री राजकुमार भाऊ कोकाटे नायगावकर, श्री सुभाषराव राऊत पिंगला, श्री शंकरराव खंडारे साहेब दापुरा व श्री डॉक्टर भास्करराव कौलखेडे मूर्तिजापूर या सगळ्या धावणाऱ्या पाळणाऱ्या माझ्या सहकार्यांचे, या कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख असणाऱ्या या सगळ्या माझ्या सहकार्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो। झालेली कीर्तन रूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या, भगवान श्री तुकाराम महाराजांच्या, भगवान श्री पांडुरंगाच्या, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, महाराष्ट्राचं रत्न संत श्रेष्ठ गाडगे बाबांच्या, संत श्रेष्ठ सखाराम बाबांच्या, संत श्रेष्ठ तुकाराम बाबांच्या व तुम्हा सर्व श्रोतृ मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महादेव संत नारायण दास महाराज। हेलो हेलो हाँ ठीक है